नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. नेमकी ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे तरी काय? तिचा नेमका उद्देश काय आहे आणि खरंच हा राजकीय पक्ष आहे का, किंवा फक्त एक टाइमपास आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊयात. तर मंडळी, ही आहे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजेच झुरळ जनता पार्टी. तर ही पार्टी म्हणजेच हा पक्ष भारताचे सरन्यायाधीश CJI सूर्यकांत यांच्या एका वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू झालेला एक व्हायरल उपरोधिक म्हणजेच सॅटिरिकल राजकीय ट्रेंड किंवा युवा चळवळ आहे. तर ही युवा चळवळ किंवा जेन झी चळवळ म्हणता येईल. तर हिची सुरुवात कशी झाली? तर मित्र हो, सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी देशातील बेरोजगार आणि सोशल मीडियावर सक्रिय तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. म्हणजेच थोडक्यात त्यांना झुरळ असं म्हणण्यात आलं होतं. यालाच एक उपरोधिक टोला किंवा रिप्लाय म्हणून अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्काचं शिक्षण घेणारे अभिजित दीपके यांनी मे 2026 या पक्षाची स्थापना केली. फक्त स्थापनाच नव्हे, तर कॉकरोच या शब्दावरून चळवळ सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर या पक्षाचे धोरण आणि वचननामाही त्यांनी प्रसिद्ध केला. या सोशल मीडिया पक्षाचे एक हटके नाव आणि पहिल्या 2-3 दिवसातच त्यांचे भरपूर असे फॉलोवर्स झाले. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या सदस्या खासदार मेहुआ मोइत्रा यांनीही या पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या मागण्या आणि हक्क सिद्ध करण्यासाठी या पक्षाची स्थापना केली गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जेन झी या पक्षाला पाठिंबा दाखवत आहेत आणि त्याचबरोबर पहिल्या 24 तासातच यांचे हजारो फॉलोअर्सही झाले. त्याचबरोबर या पक्षाने आपला 5 कलमी जाहीरनामाही प्रसिद्ध केला. तर मंडळी, चला बघूया ते 5 कलम कोणते. ते 5 कलम म्हणजे त्यातील पहिला, मुख्य न्यायमूर्तींना निवृत्तीनंतर राज्यसभेचे पद दिले जाणार नाही. दुसरा कलम म्हणजे वैध मते हटवणाऱ्या निवडणूक आयुक्तांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तिसरा कलम म्हणजे मंत्रिमंडळात महिलांना 50% आरक्षणही देण्यात येईल. चौथा, खोटी माहिती देणाऱ्या मीडिया संस्थांवर कडक कारवाई, मग ती मीडिया कोणतीही असो, सोशल मीडिया असो किंवा इतर मीडिया असो. त्यानंतर पाचवा म्हणजे पक्षांतर करणाऱ्या आमदार खासदारांवर 20 वर्षांची निवडणूक बंदी घालण्यात येईल. उदाहरणार्थ, सतत पक्षांतर करणारे आमदार किंवा खासदार, पक्ष बदलणारे आमदार किंवा खासदार असतील तर त्यांना 20 वर्षांची निवडणूक बंदी घालण्यात येईल. आणि महत्त्वाचे म्हणजे याला प्रतिसाद असा मिळाला की हा पक्ष इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. त्याचबरोबर काही दिवसांतच त्याला लाखो तरुणांनी फॉलो आणि पाठिंबाही दिला आहे. मंडळी, हा पक्ष एक अधिकृत किंवा नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. त्याचबरोबर देशातील बेरोजगारी आणि राजकीय व्यवस्थेविरुद्धचा एक आवाज उठवण्याचा प्रयत्न म्हणून सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट अभिजित दीपके यांनी सुरू केलेला एक सोशल मीडिया हँडल आहे. मंडळी, तुम्हीही या पक्षाला पाठिंबा करणार का? जर करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला या पक्षाबद्दल काय वाटते, तुमचे मत याबद्दल काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.